विटेकर दादा असो किंवा आमच्या हे उमेदवार आहेत त्यांना आम्ही खूप पहिल्यापासून ओळखतो. आमचे राजे दादामुळे बरोबर भेटतात. मला विजयाची भूमिका देतात राष्ट्रवादीला करू शकते. राजेदादा विटेकर, दुसरं कोणीच करू शकत नाही. नाही गावातलं आता 3 लाखाचा फंड टाकलेला आहे दादाने. जे उकळी गाव जे डिजिटल करण्याची मागणी केलेली आहे ते दादाने शब्द पण दिलेला आहे. नमस्कार, पाहू शकता की आज पाहिलं तर सोनपेठ तालुक्यातील उकळी बुद्रुक सर्कलमध्ये आम्ही आज आलो आहोत. तर निश्चितच पाहू शकता की ह्या ठिकाणी जे की पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. तर त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत कोणते कामं झालेत हे आपण निदर्शनात आणणार आहोत. आपण जर पाहू शकता हे ह्या ठिकाणी जे बुद्धविहारचं जे काम चालू आहे तर ह्या कामासाठी निश्चितच दादांनी निधी मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे आणि हे प्रगतीपथावर काम आहे. तर ह्या ठिकाणी जे काही आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत जे इथलचे नागरिक आहेत तर नमस्कार दादा. नमस्कार. बरं, आता हे तुमच्या गावामध्ये जे बुद्धविहारचं काम चालू आहे हे कुणाच्या माध्यमातून चालू काय सांगाल? जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या ह्याच्यातून हे दिलेलं आहे. बरं, ह्याला मंजुरी कधी भेटली होती? मंजुरी ह्या गेल्या वर्षी मिळालेली आणि आता हे प्रगतीपथावर काम आलेलं आहे. हो. बरं, आता पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता पाहिलं तर कोणी वंचित बहुजन आघाडीकडून काही उमेदवार आहेत, काही भारतीय जनता पार्टीकडून, काही काँग्रेसकडून, काही शिंदे सेनेकडून आहेत. तर निश्चितच तुमचं राष्ट्रवादीकडून पण आहेत. तर निश्चितच तुमचा अजेंडा कोणाच्या मागे राहील काय सांगाल? आमचा राष्ट्रवादीकडे राहिला. बरं, आता कशाचे काम केलेत ना? कोणचे विकासाची कामं केलीत? पुढे या. कोणचे? मंगळकर आहे हा, बुद्धविहार. पुढे या ना, पुढे या. कोणचे केलेत विकासाचे काम? बुद्धविहाराचे मंगल कार्यालय पुन्हा रोज हे कुणाच्या मार्गदर्शनाखाली कामं झाली? विटेकर साहेबांचं दादा आमदार विटेकर, राजेदादा जे विटेकर. पाथरी विधानसभेचे आमदार आहेत त्यांना मला वाटते 2 वर्ष झाले नसावे बरोबर. पण त्याच्या अगोदर निर्मलाताई काकी ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. त्यांच्या काळातले काय काम? त्यांच्या काळातले हे प्युअर ब्लॉकचे काम आहेत. ह्याचे पूर्ण प्युअर ब्लॉक आहे वर असे, आणि रोडचे काम आहेत आणि मंदिराचे काम आहे. इथं मंगल कार्यालय आणि पांधन रस्त्याचे खूप काम झालेले आहेत. बरं, आता तुमच्या गावामध्ये मी काही सर्वे आणि दादाच्या प्रयत्नाने राजेश दादा विटेकर आमदार झाले. त्याच्या आधी ते जिल्हाध्यक्ष असतानाच इथं आमचा मोठा दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून त्यांनी पूर्ण बांधकाम झाले. आता तिथं आता पाहिलं तर उद्घाटन झाले साहेब. आता पाहिलं तर सगळ्या सर्कल मधून पाहिलं तर उकली बुद्रुक ह्या सर्कलकडे जास्तीत जास्त दादाचं लक्ष आणि जे पक्षातील विरोधक असतील, सत्ताधारी असतील, सगळ्याचं लक्ष हे तुमच्या गावाकडे लागलेलं आहे. निश्चितच तुमच्या गावामधून सध्या कोण विजय होतं ह्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष लागलं आहे. तर तुम्ही कुणाला विजयाची भूमिका देता? राष्ट्रवादीला नवनाथराव मुजमुले जिल्हा परिषदला आहेत आणि पंचायत समितीला नवनाथराव मुजमुले म्हणजे मायाताई एकनाथ मुजमुले यांची भावजी आहे, नवनाथची भावजी, आणि दुसरे निकिता विकास मुजमुले ह्या पंचायत समितीला. हे दोन्ही उमेदवार निश्चित विजयी होणार. बरं, का बरं तुमचा जे एक्झिट कोल आहे, जे तुमचं जे मतदान आहे त्यांच्याच दिशेने का जातं? त्यांच्या विकासाच्या दिशेने मतदान आहे आमचं, त्या व्यक्तीच्या दिशेने नाही, विकासाच्या दिशेने मतदान आहे आमचं. या तुम्ही पाथरीपासून बघा किंवा आमच्या मतदारसंघ आमचा जिल्हा परिषद सर्कल डिगुळपासून बघा. डिगुळपासून तुम्ही बघत आलात तर कुठंच एकही आमचं बुद्धविहार किंवा हे राहिलेलं नाही मागासवर्गीय एक. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच मी आता फिरलेलो आहे तिथं, गेलेलो आहे प्रचाराच्या निमित्तानं, तर जवळजवळ सगळ्याच समाजाच्या सगळ्या ठिकाणी मंदिरं 20-20 लाखाचे फंड असतील. मंदिरापुढे एक हे असेल, मंडप असेल, प्रत्येक मंदिर. आता तुम्ही बघितलं तर पारदवाडीला गेला तर आज काम चालू आहे, 15 लाखाचा फंड आहे दादाचा. तुम्ही लोकरवाडीला गेलात तिथं फंड चालू आहे. तुम्ही हे एकंदरीत बघितलं तर सगळे आमच्या जिल्हा परिषदमध्ये कुठल्याही गावात जा, मी जे बोलतोय तुम्ही तपासून बघा सगळीकडे. तुमच्या गावामध्ये निश्चित विजय तर आहेच, पण भरघोस मताने विजय. तुमच्या गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून दिनकर तिथे असतील, त्यांच्या मातोश्री पण होत्या. त्यांच्या माध्यमातून काही कामं झाले ना साहेब. रोडचे कामं झाले, आमच्या शेततळ्याचे कामं झाले, शेतामध्ये बंधाऱ्याचे कामं झाले, तिकडे आमच्या वड्या नाल्याचे वड्याला जे पुलं असतात ते पुलं, छोटे छोटे पुलं केले, ते त्यांनी खूप कामं केली. त्यांच्या काळात खूप कामं केली. त्यावेळेस त्या जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताईच होत्या त्यावेळेस असे. त्याच्यामुळे आम्ही विकासाच्या दिशेने, विकासाकडे मतदान आहे आमचं, पैशावाल्याकडे नाही. आज पैशावाले खूप आहेत, पैशाकडे नाही. आमच्या गावातून तुम्ही जिकडे बघताल तिकडे ते विकासच आहे, कुठेही जा.
आता राहिलेली बरं कामं आता पाहिलं तर तुमच्या दारापर्यंत बरेच जण पैसा घेऊन येतील आणि मतदान विकत मागण्याची प्रतिक्रिया करतील, पण तुमचं मतदान विकासाला राहील का पैशावर राहील, काय सांगाल? पैशावर विकासावर पैशावरच आलं लक्ष विकासावर. मग हाच आता आता हे मंदिर आहे ना गावातलं, आता 3 लाखाचा फंड टाकलेला आहे दादाने. कुठे? गावामध्ये केदारी महाराजाचं मंदिर आहे त्याच्यासाठी 20 लाखाचा फंड 20 लाखाचा हे आहे. काम चालू असून 3.5 दुसरा फंड आता 20 लाखाचं आहे तिथं चालू काम चालू आहे. आता सुरू झाले ते काम पहिलं करून बरं आता पाहिलं तर तुमच्या गावामध्ये राष्ट्रवादीचे काही उमेदवार आहेत, काही भाजपचे आहेत, काही वंचितचे आहेत आणि काही शिंदे सेनेचे पण उमेदवार आहेत. ह्या उमेदवाराकडे का बरं तुम्ही म्हणजे त्यांचे चेहरे बघून त्यांच्याकडे का विकास करतील म्हणून असं का तुमच्याकडे वाटत नाही, का सांगा? जे पहिलं जे विकास केलाय आणि करीत यायलेत त्याच्याकडेच आमचं मन धावतंय बस. दुसरीकडे आम्ही जाणार नाही. तुम्ही काय सांगाल दादा? दिलं होतं ना ह्याला पहिलं शिवसेनेला आम्ही आमच्या गावानं निवडून दिलं होतं. ते निवडून आले होते, पण निवडून आल्याच्या नंतर त्यांना आमच्या गावाकडे बघायला देखील तयार नव्हते किंवा आले देखील नाहीत. कसं आहे गाव, का आहे, काहीच नाही. ते आता त्या 5 वर्षाच्या नंतर आता आले ती मतदान मागायला. आतापर्यंत ते आलेच नाहीत. हां, ते बी बाहेरली. कोण आहेत ते शिवसेनेचे, काय नाव? शिवसेनेचे काय त्याची नाव बी मला काही जास्त माहिती नाहीत, परिचय पण नाही त्याचा. अगोदर आम्ही त्यांना निवडून दिलेला असून देखील आम्हाला परिचय नाही त्यांचा. बरं परिचय आता तुमचा काय अजेंडा किंवा कुणाला मतदान करायचं? अजेंडा हा आमचा एकच विकास. हे विकास, तुमच्या दुसरा गावातला विकास कोण करू शकते? राजेदादा विटेकर, दुसरं कोणीच करू शकत नाही. बरं त्यांच्या आई निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांच्या माध्यमातून काही विकास झाला? खूप विकास झालाय. विकास खूप झालाय. पाहू शकता बरेच जण म्हणतात किंवा राजेशदादा विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्या ह्यांच्या माध्यमातून बराच काही विकास झालाय. दादा काय सांगा ना, आता तुमच्या गावामध्ये आम्ही फिरतोय, सर्वे चालू आहे, बरेच जण म्हणतात किंवा जे की राजेशदादा विटेकर असतील त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांच्या माध्यमातून बराच विकास झालाय. खरंच झालाय का? झाला काय झालाय बरं? 100% आमच्या गावात विकास झाला. काला पळत झाला गावातला. बरं आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या बुद्ध विहारचं बांधकाम आमचं मंदिर 10-20 वर्षापासून पडीक होतं. येणार होतं म्हणून आले नाहीत. पण आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फंडातून झालंय. गावाचा विकास झाला, वाड्याचा विकास झालाय आणि इथून पुढे होणार बी सगळाच. बरं एका बाजूला पाहिलं तर आता सध्या त्यावेळेस तरी राजेशदादा विटेकर त्यावेळेस आमदार नव्हते, आता सध्या रनिंगचे आमदार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी जे मुजगुले जे उभा आहेत त्या ताई, निश्चितच त्या ताईकडे बघून तुम्ही त्यांना आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा विकास काम करण्याची संधी देणार का? निश्चित संधी देणार 100% ते बी. बरं ते दुसरे पण आहेत तुमच्याकडे पाहिलं तर शिंदे सेनेचे आहेत, कोणी भाजपचे आहेत, भाजपचे मावळे पण आहेत. त्यांची आम्हाला ओळखच नाही. त्यांची ओळख पण नाही, पाळख पण नाही, ते कुठले ते सुद्धा माहित नाही. हो ऐकत आहे की बाहेरगावचे आहेत म्हणून, पण नेमकं त्यांचा आम्हाला अनुभव नाही, परिचय नाही आणि काहीच नाही. बरं ते मवाळे म्हणून फक्त तुम्हाला नाव तरी ऐकलं असेल ना? लोकांच्या कारण ऐकलंय, लोकांच्या कारण ऐकलंय. विकास करते का नाही करते माहित नाहीत, कसले आहे ते बी बघितलं नाही आम्ही. आणि बघणार बी नाव, बघणार सुद्धा नाव. बरं पाहू शकता की ह्या ठिकाणी जे काही उमेदवार असतील, जे भाजपचे असतील किंवा शिंदे सेनेचे असतील, ह्या गावकऱ्यांचं असं म्हणणं की बाबा जे काही उमेदवार आहेत ते आमच्या गावातले नसून बाहेरच्या गावातले आहेत, तर त्यांच्याकडे आम्ही काय म्हणून त्यांना मतदान करावं. आतापर्यंत जे राजेशदादा विटेकर यांच्या माध्यमातून त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी जे उकळी बुद्रुकमध्ये जे कामं झालेत, हे निश्चितच कामं झालेत का हे आपण पाहण्यासाठी आला होतात. निश्चितच ह्या ठिकाणी जे गावकरी मोठ्या संख्येनं आपल्याकडे जमले होते, निश्चितच गावकऱ्याकडून आपण हे बोलू की नमस्कार दादा. नमस्कार. बरं खरंच काम झालीत का? सगळेच म्हणालेत कामं झालीत काय? हा, आणि त्याच्यामध्ये आम्ही इटेकर दादाशी एक बी मागणी बी केलेली आहे. जसं की आपलं जे उकळी गाव जे आहे ते डिजिटल करण्याची मागणी केलेली आहे. ते दादाने शब्द पण दिलेला आहे की उकळी गाव जे आहे ते पूर्ण डिजिटल करेन. जसं की आता भरपूर आपल्या गावामध्ये एक तर लायब्ररी नाही आहे, दादापाशी आम्ही मागणी घातली, दादाने ती पण मंजूर करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आता वरचं हॉस्पिटल आहे आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ते पण हे करून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण गावामध्ये विकासाच्या कामावर सर्व गोष्टी चालू आहेत. बरं आतापर्यंत जे राजेशदादा विटेकरांचं नाव घेतलं जाते तुमच्या गावामध्ये, आणि ज्या की जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या निर्मलाताई विटेकर,
यांच्या मार्गदर्शनाखाली असे कामं झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण निश्चितच आता जे राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुजबुळे हे इथं उमेदवार आहेत ते कसे राहतील? ते असे राहतील की जसं की आमच्या गावामध्ये मुजमुले जे थांबलेले आहेत त्यामुळे आम्ही हक्कानं त्याला कोणती बी गोष्ट मागू शकतो. आता बाहेर भरपूर उमेदवार वगैरे मागे उभं टाकलेले आहेत, पण त्याला आम्हाला माहिती पण नाही ते कुठं राहतात आणि काय करतात. आता गावातील हर एक व्यक्तीचं काही काम राहील तर निश्चित इथं त्याला येऊन मागू शकतो. पाहू शकता आता बरेच तरुण मंडळीला आपण काही प्रश्न विचारले आणि काही पुरुष बरं ताई, ह्या ठिकाणी तुमच्या सर्कलमधून जे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जे की राजेशदादा विटेकर ह्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या होत्या, तर ह्यांच्या माध्यमामधून आता मला वाटतं हे प्रगतीपथावर काम आलेलं आहे तुमचं जे बुद्ध विहारचं. तर असे कामं निश्चितच तुमच्या गावामध्ये आणखी काय झालेत का, काय सांगाल का? हा ना, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे वरती झालेलं, पुन्हा हे बुद्ध विहाराचं आहे, विविध आहेत काम भरपूर. बचत गटाअंतर्गत विविध योजना येतात. हां. बरं, आतापर्यंत पाहिलं तर तुमच्या गावामध्ये काही लाडकी बहीण योजना पण लागू आहे का? त्याचा आहे ना. फायदा घेतात का? हो ना, भरपूर महिला घेतात ना लाडकी बहीण योजनेचा फायदा. हां. बरं, आतापर्यंत पाहिलं तर काय माहिती का, ते तुमच्या गावामध्ये जे राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुजगुळे ताई त्या निवडणुकीला उमेदवार म्हणून दिलेल्या आहेत, तर त्या कशा राहतील? त्यांना अजेंडा त्यांचा काय काय सांगाल का? म्हणजे आमच्या मागण्या आम्हाला पूर्ण करण्याकरता त्यांच्या घरी किंवा आम्हाला जे हवं आहे त्यांना आम्ही हे करू शकतो ना, आवर्जून जाऊन त्यांना बोलवू शकतो. आमच्या मागण्या, एखादी मागणी पूर्ण नाही झाली तर त्यांना जाऊन म्हणू शकतो, गडे आमची ही मागणी आहे किंवा आम्हाला ही योजना इथं अवेलेबल करून द्या. असं लांब जाण्यापेक्षा आमच्या इथं निकिता मुजमुले आहेत त्यांना विचारू शकतो किंवा वरी मायाताई मुजमुले त्यांच्याकडे जाऊ शकतो. म्हणून त्यांना उमेदवारामधून प्रचंड मतदान. पाहिलं तर काही बाहेरचे काही उमेदवार तुमच्या इथं आलेले आहेत, ते मवाळे वगैरे असतील भाजपचे, त्यांचा तो असे लोक म्हणतात की त्यांचा चेहरा वगैरे पण आम्ही नाही पाहिलेला आणि त्यांना का मतदान द्यायचं? बरोबर आहे ना, मग आम्ही त्यांचा चेहराही पाहिला नाहीये किंवा ते व्यक्तिमत्व कसं आहे हे पण आम्हाला माहीत नाहीये. मग आम्ही त्यांना मतदान का करायचं? आम्ही ह्यांना ओळखतो, आमच्या गावातील आहेत किंवा आमच्या संबंधातील आहेत. आम्ही ह्यांच्यावर म्हणजे विटेकर दादा असो किंवा आमच्या हे उमेदवार आहेत त्यांना आम्ही खूप पहिल्यापासून ओळखतो. आमचे कामं त्या करतील अशी आमची विश्वास आहे त्यांच्यावर, म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार. बाहेरच्यांना का देऊ आम्ही मतदान? बरं ताई, लाडकी बहीण योजना चालू आहे का तुम्हाला? आहे. किती पडले का नाही पैसे खाते? आम्हाला नाही, मला नाही. हा, तुमच्या घरी बाहेर आमच्या घरी मुलीला आहे एका. चालू आहे का? बरं, आता पाहिलं तर तुमच्या गावामध्ये जे मुजबुळे असतील ते राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उमेदवारी भेटली. काही भाजपचे पण, काही सेनेचे पण काही लोक इथं, पण निश्चितच तुमच्या गावामध्ये सगळेच लोक म्हणतात किंवा राजेशदादा विटेकरांनीच कामं केलीत, हे खरं आहे का? हो, खरं आहे. बरं, कोणते कामं केलीत काय? सगळे रोडचे केले, मंदिरचे केले. आता हे बुद्ध विहारचं लोकांना काय मागायचं झालं तर हे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का, ते सर्वात मोठं काम इथल्या ह्याच्यासाठी. बाहेरगावी महिला, गरोदरपणातील महिला असतील किंवा बाहेर किंवा जाण्यासाठी आम्हाला इथं ही होत होतं, पण आम्हाला हे केंद्र त्यांनी दिलं ना, प्राथमिक आरोग्य केंद्र, ते सर्वात महत्त्वाचं आहे आमच्या गावामध्ये. इथे म्हणजे हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळ्या महिलांना जे सुविधा भेटतात त्या बरोबर भेटतात का, काय सांगाल? हा ना, बरोबर भेटतात. राजेशदादामुळे बरोबर भेटतात. पाहू शकता इथं महिलांचं पण एवढं भक्कम असा मत आपल्याला पाहायला मिळत आहे की निश्चितच त्या महिला पण म्हणत आहेत की बाबा राजेशदादा विटेकरांच्या मार्गदर्शनाखाली जे आतापर्यंत जे कामं झालेत तसे कामं कोणी करू बी शकणार नाही आणि आमचं मत राहील तर ते विकासाला राहील. जे विकास केलं त्यालाच प्राधान्य राहील. आतापर्यंत पाहिलं तर राजेशदादा विटेकर हे पाथरी विधानसभेचे आमदार आहेत आणि त्यांच्या मातोश्रीच निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली असे खूप कामं झाले. तर आता पाहिलं तर जे मुजबुळे आहेत, मुजबुळे ताई, त्यांचं नाव लौकिक दिसत आहे ह्या गावामधून. निश्चितच त्यांना विजयाची दिशा अशी रेसच डायरेक्ट दाखवत आहेत. मी महादेव नरोटे, आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज.